गोल गरगरीत मऊसूत अतिशय पौष्टिक असे मेथीचे लाडू मी माझ्या घरी कमी वेळामध्ये कसे बनवते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव व्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे अशी की आता खास दिवस चालू आहेत आपले थंडीचे, मस्त थंडी पडत चाललेली आहे। थंडीच्या दिवसात आपल्याला असे पौष्टिक लाडू खायचे असतात, ड्रायफ्रुट्सचे लाडू, मेथीचे लाडू, जे की आपल्या बॉडीसाठी, हेल्थसाठी खूप गरजेचे आहेत। आपण खाणं खूप गरजेचे आहेत आणि फायनली मी आज माझ्यासाठी हा वेळ काढलेला आहे। तर मी हे मेथीचे लाडू माझ्या पद्धतीने माझ्या घरी कसे करते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी गूळ घेतलेला आहे, गुळाला बारीक केलंय आणि असं गावठी गूळ आहे, ब्राउनिश मस्त। गव्हाचं पीठ आहे, सुक्या खोबऱ्याचं कीस आहे, त्यानंतर मेथीचे दाणे आहेत, कच्चे तीळ, कच्चा ओवा, कच्चा शेपा, कच्चा डिंक, ड्रायफ्रूटमध्ये आपण काजू घेतल्यात, बदाम, पिस्ता आणि गाईचं तूप। हे तर तुम्ही साहित्य पाहिलंच, पण आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण मध्ये आणखी काही साहित्य त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुमच्या लक्षात येईलच। सुरुवातीला गॅसवर आपण कढई गरम करत ठेवली। तापलेल्या कढईमध्ये आपण कच्चे तीळ 1 वाटी घेतले आणि छान परतवून घेतले। तीळ छान तडतडायला लागले म्हणजे आपले तीळ भाजून झाल्यात। छान असे गोल्डन तीळ झाल्यावर आपण एक परातीमध्ये त्यांना ओतून घेणार आहोत। काही तीळ जास्त भाजले गेले पण हरकत नाही। पुन्हा त्याच कढईमध्ये आपण कच्चा ओवा घेतलाय, साधारण अर्धी वाटी ओवा आहे, त्यालाही आपण 1 ते 1.5 मिनिटं छान मंद आचेवर परतून घेणार आहोत। छान भाजून झालेला ओवा आपण तिळामध्ये ऍड केलाय। पुन्हा त्याच कढईमध्ये आपण शेपा घेतलाय, तोही अर्धी वाटी आहे, त्यालाही गरम कढईवर छान 1 ते 1.5 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि तोही आपल्याला तिळामध्ये ऍड करायचा आहे। पुन्हा त्याच तापलेल्या कढईमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचं कीस तूप घालून परतवून घेणार आहोत। छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। सुक्या खोबऱ्याच्या 3 वाट्या घेतल्या होत्या मी आणि त्याचे बारीक काप केले आणि मग हा कीस केलेला आहे। तो वजनी प्रमाणानुसार 1/2 किलोच्या आसपास आपला हा सुका खोबरा असेल। छान भाजून झाल्यावर त्यालाही आपण परातीमध्ये परतून घेणार आहोत। आता आपण त्याच कढईमध्ये मेथीचे दाणे भाजून घेणार आहोत। तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आणि मिक्सरला ह्याची बारीक पावडर करायची। पावडर झाल्यावर मात्र आपल्याला परातीमध्ये लगेच ओतायची नाहीये, ती आपण साईडला ठेवून द्यायची आणि त्याच कढईमध्ये आता आपण काजू, बदाम आणि पिस्ता एकत्र करून त्याच्यामध्ये तूप घालून त्यांना छान भाजून घेणार आहोत। साधारण 1 मिनिटापर्यंत मंद आचेवर छान भाजलेले हे ड्रायफ्रूट बाजूला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला हलीम भाजून घ्यायचे आहेत। हलीम भाजताना तुपाचा वापर नाही केला तरी चालेल। छान 1 मिनिट हलीम परतून झाल्यानंतर परातीमध्ये आपण त्याला ओतून घेणार। पुन्हा त्याच कढईमध्ये तूप ऍड केलं, तुपाला छान गरम होऊन दिलं। गरम झालेल्या तुपामध्ये डिंक घातलं आणि मस्त मंद आचेवर हळूहळू डिंक परतून घेतलं। डिंक छान तळून झालं, फुलून आलं। डिंक तळताना कधीच गॅस फास्ट नसावा, कारण तो एकदम फ्राय होतो तेव्हा आतून तो कच्चा राहतो। हळूहळू मंद आचेवर फ्राय झाला, तळून निघाला की तो आतून पण शिजून निघतो आणि मग चावताना दातामध्ये येत नाही, दातात कडक लागला की खायला मजा येत नाही। तर सेम प्रोसेसमध्ये राहिलेलं डिंक सुद्धा आपण तळून घेतलेलं आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये आपण गव्हाचं पीठ ऍड केलंय। 3 मोठ्या वाट्या गव्हाच्या पिठाच्या मी घेतलेला आहे। अर्धा किलोच्या आसपास आपलं गव्हाचं पीठ आहे। त्यावरती मी 2 ते 3 चम्मच तुपाचे घालून त्याला छान भाजणार आहे। भाजताना गॅस मंद आचेवर असावा। बेसन पीठ जसं आपण लाडू करताना भाजून घेतो तसंच गव्हाचं पीठ भाजायचं आहे। पीठ भाजून होईपर्यंत डिंक मिक्सरला बारीक करून मी
परातीमध्ये ओतून घेतलं। एकीकडे मिक्सरला डिंक बारीक करून घेतलं आणि एकीकडे गव्हाचं पिठाकडेही लक्ष होतं। पीठ सुद्धा आपलं छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून झालेलं आहे आणि आता आपण परातीमध्ये ते ओतून घेत आहोत। आणखी एक पदार्थ आपण ॲड करणार आहोत, हा म्हणजे तो खारीक पावडर आहे। ती कशी केली मी तुम्हाला ते दाखवते। काळे खारीक घेतलेले आहेत आणि ते मी बिया काढून कट करून घेते। मिक्सरला लावायचे आहेत म्हणून आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढे आपण बारीक करायचा प्रयत्न करायचा। जर ते चाकूने कापले जात नसतील तर आपण खलबत्त्याच्या साहाय्याने त्यांना फोडूनही घेऊ शकतो आणि मग ही मिक्सरला लावू शकतो। कापलेले खारीक मिक्सरला लावले। मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर केली। ती ताटामध्ये परतून छान उन्हामध्ये 2 तास वाळून घेतली। मी तुम्हाला म्हटलं ना की आणखी साहित्य आणि त्याच्यामध्ये ऍड करणार आहे, तर हे होतं आपलं। तरी हे असं आहे की आपले जे खारीक असतात ना, आपले हे काळेवाळे खजूर आहेत आणि ते जेव्हा मी मिक्सरला लावले तर ते बारीक तर झाले पण ते जरा ओलसर होते आणि तसेच ओलसर जर आपण आपल्या लाडू मध्ये ऍड केले असते ना तर आपले लाडू नंतर खराब झाले असते। म्हणून मला जाणवलं ही पावडर जरा ओलसर वाटते। मग मी माझ्या खिडकीमध्येच ऊन दिला, ऊन आलेला छान खिडकीमध्ये, त्याच्यात मी त्याला ठेवलं तर ही अशी छान म्हणजे बारीक झालेली पावडर ही आता छान झालेली आहे, अशी कडक झालेली आहे, छान वाळलेले आहेत हे। आता यांना मी कढईमध्ये तुपामध्ये परतून घेईन आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावेन, म्हणजे ते आणखी थोडे बारीक होतील आणि म्हणजे लाडू मध्ये एकजीव होतील आणि आपल्याला खायला छान राहील। तर आपण असं केलं तरीही चालेल। आधी मिक्सरला तिला बारीक करून घेऊ। बारीक पावडर झाल्यावर तिला पुन्हा तुपामध्ये कढईमध्ये परतून घेऊ। साधारण 1 मिनिटापर्यंत मंद आचेवर आपण तिला तुपामध्ये छान परतून झाल्यानंतर परातीमध्ये ओतून घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तुपामध्ये भाजलेले मेथी दाणे ॲड केले आणि त्याच्यामध्ये आता मी जायफळ फोडलं आणि जायफळचा एक छोटासा तुकडा त्याच्यामध्ये ॲड केला। तो ह्यासाठी की जेव्हा मेथी दाण्याची पावडर होणार तेव्हा जायफळची सुद्धा पावडर येणार आणि आपल्या लाडूंना छान सुगंध येईल। आता परातीमध्ये जेवढे पदार्थ आपण ॲड केले होते त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करणार आहोत। त्यानंतर वेलची पूड एक अर्धा चम्मच घेतली आहे मी अंदाज, ती ॲड करणार। आणखी याच्यामध्ये काय ॲड केलं नाही आणि ते कधी करणार आहोत यासाठी तुम्ही व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा। आता परातीमधलं सगळे पदार्थ आपले बारीक केलेली पावडर आपण एकत्र करणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। आणि जर का तुम्ही पण सेम अशाच पद्धतीने लाडू करणार तर तुमचेही लाडू स्वादिष्टच होतील। आता तुम्ही बघताय ही एकजीव केलेली पावडर मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे। ती म्हणजे ह्यासाठी की आपल्या घरामध्ये जर कोणाला मेथीचे लाडू आवडत नसतील तर आपण अशी एकजीव केलेली पावडर डिवाइड करायची आणि ज्यामध्ये आपल्याला मेथी हवं असेल त्यामध्ये आपण मेथीची पावडर ॲड करायची, ज्यामध्ये नसेल हवं त्याच्यामध्ये नाही ॲड करायचं। काय आहे ना की माझी लहान मुलगी भार्गवी मेथीचे लाडू खात नाही, कडू खात नाही, कडू होत नाही पण तिला आवडत, तिला भीतीच वाटते की हात पण नाही लावणार, म्हणून तिच्यासाठी हा बेस मी बाहेर काढलाय। ह्याच्यात मी नंतर गूळ घालून वळेन, आधी आपले मेथीचे लाडू आपण वळून घेऊ। जे लाडू मला मेथीचे करायचे आहेत त्याच्यामध्ये मी मेथी जायफळ पूड मिक्स केलेली होती, ते आता एकत्र करून घेणार आहे। माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी जायफळचा तुकडा मेथी दाण्यामध्ये एकत्र करून बारीक पावडर करून घेतली। पण जर जायफळ पूड वेगळी असेल तर आपण दोन्ही मिश्रणामध्ये डिवाइड केलेल्या दोन्ही मिश्रणामध्ये ॲड करू शकतो, म्हणजे दोन्ही लाडवांना आपल्या सुगंध येईल। आता ह्या मिश्रणामध्ये आणखी एक असा पदार्थ ॲड करायचा आहे का ज्यामुळे आपले लाडू वळायला आपल्याला सोपे जातील, ते म्हणजे गूळ। तर गुळाचे तुकडे होते बारीक केलेले, तुम्ही पाहिलेत, जवळजवळ 500 ग्राम 600 ग्राम गूळ होतं, त्याला मिक्सरला मी बारीक करून घेतलंय। हा बारीक केलेला गूळ आता मी कसा ॲड करते ते तुम्हाला बघायचं आहे। गूळ ॲड करताना कधीच एकदम गूळ घ्यायचा नाही, थोडं थोडं करून गूळ घ्यायचं आणि थोडं थोडं करूनच आपण घी मिक्स करायचं। एकदम घी सुद्धा जास्त घ्यायचं नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर कमी गोड हवे असतील तर तुम्ही कमी गूळ ॲड करा, जर तुम्हाला गोड हवे असतील तर तुम्ही जास्त गूळ ॲड करा। मी दाखवलेल्या साहित्यामध्ये 500 ग्राम गूळ मी घेतलेला आहे।
आणि डिवाइड केलेल्या दोन्ही मिश्रणांना तो व्यवस्थित पुरलेला आहे। भाजता वेळी आपण प्रत्येक पदार्थाला घी वापरलेलं होतं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच, मी थोडं तूप वापरून घी वापरून ते भाजून घेतलेलं होतं। पण आता मात्र आपल्याला लाडू वळवायचे आहेत, तेव्हा आपण आताही आपल्याला एकदम घी ओतायचं नाही आहे, थोडं करून ओतायचं आहे, आपलं जास्त व्हायला नको। माझ्याकडे साधारण 500 ते 600 ग्राम तूप होतं आणि ते मी स्टार्टिंग टू एंडमध्ये तेवढंच इक्वल केलेलं आहे, बरोबर केलेलं आहे, तेवढंच घी घेतलेलं आहे। मला माहीत आहे तुम्ही व्हिडिओ बघायच्या नादात बेल आयकॉनची बेल वाजवली नाही आहे, तर जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कळवा। आता लाडू वळवताना जास्त वेळ लागणार नाही, सोपं पडेल, त्यासाठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत। तर हे की तयार केलेलं मिश्रण मी आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि मिक्सरला लावणार, पण ते कसं फक्त 1-2 खटके देणार मिक्सरचे। एकदा मिक्सर स्टार्ट करणार, पुन्हा बंद करणार, पुन्हा स्टार्ट करणार, पुन्हा बंद करणार। आता तयार झालेलं मिश्रण पुन्हा परातीमध्ये घेणार, त्यांना पुन्हा एकत्र करणार आणि बाजूला असलेल्या तुपाचा हात घेऊन लाडू वळवायला सुरुवात। लाडू वळवायला खूप मज्जा येते, अजिबात असं कठीण वाटत नाही। तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर गोल गरगरीत छान टिपसोबत आपले मेथीचे लाडू तयार होत आहेत। मेथीचे लाडू वळवताना मीडियम आकाराचेच कारण त्यामध्ये आपण जे काही मिक्स केलेलं आहे ते सगळे गरम उष्ण पदार्थच मिक्स केलेले आहेत। जर मोठ्या आकाराचे केले असते तर कदाचित ते 50 पर्यंत झाले असते। हे तर पाहिलं आपले मेथीचे लाडू आता रेडी आहेत, खूप छान झालेत, एकदम मऊ झाल्यात आणि चवीला तर अप्रतिम झाल्यात। जर असेच लाडू तुम्ही केलात ना तर आपल्या महिलांना ना सगळ्यांनाच हे आपल्या घरातील सगळ्यांनाच हे लाडू पौष्टिक असतात, पण आपल्या महिलांना म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ऑपरेशन असू दे किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू दे, पण आपल्या महिलांसाठी हे खूप पौष्टिक लाडू असतात। सिझरिंग झालेल्या महिलांनी तर आवर्जून हे लाडू खावे। अशाच पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर खूप चविष्ट होतात, कारण बऱ्याच वेळा महिला मेथीचे लाडू खायला कंटाळा करतात, पण तुम्ही असेच लाडू करून बघा आणि तुम्ही पण आवडीने खाणार आणि तुमचेही असे छान होणार। तर हे मी माझ्यासाठी बनवलेले आहेत, म्हणजे मी माझ्या आईसाठी आमच्यासाठी केलेले आहेत आणि ह्यात तुम्हाला दाखवले। भार्गवीला आवडत नाही ना कडू, म्हणजे तसे कडू होत नाही लाडू, पण तिच्या मनात राहून गेले की कडू आहे म्हणून ती टेस्टच करायला नाही बघत आहे, म्हणून मी तिच्यासाठी हे असे थोडे वेगळे बनवले। म्हणजे त्याच्यात फक्त मेथी अवॉइड केलाय मी, बाकी सगळं टाकलंय। तर ज्यांना कडू आवडत नसेल तर तुम्ही असे करा, अशी आयडिया वापरा, म्हणजे एकाच वेळी तुम्ही 2 पद्धतीचे लाडू करू शकाल। ज्यांना मेथीचे हवे ते मेथीचे खातील, ज्यांना विदाऊट मेथीचे हवे ते विदाऊट मेथीचे खातील। नक्की करा या हिवाळ्यामध्ये। हिवाळ्यात पावसाळ्यात कधीही चालेल, पण हिवाळ्यामध्ये खूप चांगले असतात। तर असे पौष्टिक लाडू खाल्ले तर आपण छानच राहणार ना, आणि हे जे पौष्टिक आहेत ना ते आपल्याला आवडायलाच पाहिजे। तर कशी वाटली माझी ही व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा, आणि आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि बेल आयकॉनची बेल वाजवली नसेल तर जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ खूप छान येणार आहे। आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।